नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। महाराष्ट्राच्या बुलढाण्यात अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नगर अभियंत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपी माणिक वाघ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभियंत्याला मारहाण करत अश्लील शिवीगाळ करण्यात आली, तलवारीने कापून टाकण्याचीही धमकी देण्यात आली। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला असून वय झाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले आहेत। तसंच कोणावरही नाराजी नसल्याची बाब त्यांनी बोलून दाखवली आहे। पहलगाम मधील हल्ल्याचं रक्त सुकलंही नाही। उद्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच आहे। देशभक्तीचा व्यापार केला जातोय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। ज्या पाकिस्तान सोबत युद्ध पुकारलं त्याच पाकिस्तान सोबत मॅच खेळणार आहोत। देशभक्तीची ही थट्टा, हा व्यापार सुरू आहे असे ते म्हणाले आहेत। हिंदू मुस्लिम समाजात सलोख्याचे वातावरण असताना एका व्यक्तीने जाणीवपूर्वक मोबाईलवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस महाड शहर पोलीस ठाण्यात जमा झालेला जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आले। मुंबईच्या प्रभादेवी येथील एल्फिंटन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्याच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। पुलाच्या पाडकामाला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे। यामुळे 19 इमारती बाधित होणार आहे। हा पूल वरळी शिवडी उन्नत मार्गाला जोडणारा पूल उभारण्यात येणार आहे। बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे। नुकतंच एका व्यक्तीला 10 ते 12 जणांच्या टोळीने मारहाण केल्याचं समोर आले। पत्नी दिया नन्नवरेच्या तक्रारीनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही संपूर्ण थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात ती व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले। यात विदर्भातील 11 पैकी 6 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले। बीड बायपास परिसरात 20 वर्षीय मुलगी जिममध्ये अचानक चक्कर येऊन पडली। रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं, मात्र हृदयविकाराचा झटका येऊन मुलीचा मृत्यू झाला। एकुलती एक मुलगी गमावल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नांदेड शहरातील कला मंदिर भागातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या भागातील महिला पुरुष थेट उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात धडकले। कला मंदिर भागात नागरी वसाहतीत दारू दुकान आहे। या दुकानातून दारू घेऊन भर रस्त्यावर मद्यपी दारू पितात। त्यामुळे महिला, तरुणी आणि विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो। शिवाय महिला आणि तरुणींची छेड काढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। दारूची दुकानं बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिलाय। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथील रायगड प्रकल्पाच्या आउटलेटचे काम पूर्ण न केल्याने आउटलेटचे खोलीकरण न केल्याने शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरलंय। प्रकल्पाच्या आउटलेट परिसरातील पळसखेड, भिलटेक, सोनोरा, सावंगी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर पीक पाण्याखाली गेलंय। शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। परळी तालुक्यातील डाबी येथील शोभा तुकाराम मुंडे या महिलेचा खून झालाय। शोभा यांचे पती तुकाराम यांनी शोभा यांचा खून करून तुकाराम पळून गेलाय। घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत। खून कशामुळे केलाय हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये। अमरावतीच्या आश्रमशाळेतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। यात विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यानं हे प्रकरण समोर आलंय। अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस ठाण्यात अत्याचार विरोधी आणि पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 27 वर्षीय राहुल इवनाते या आरोपीला अटक करण्यात आली आहे। ठाण्यात वाहतूक कोंडीमुळे वाहतूक विभागाच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। वाहतूक विभाग वाहतूक कोंडी सोडवण्यास असमर्थ ठरलंय। ठाण्यातील 3 हातनाका या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक विभाग कार्यालयासमोर मनसेच्या वतीने येत्या सोमवारी 15 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी वाहतूक विभागाला देखील जाब विचारला जाईल। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलंय। नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेही जीव सोडलाय। अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील वनमाने कुटुंबावर काळाने घाला घातलाय। एकुलता एक नातू अपघातात मृत्यू पावला, त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजी जनाबाई वनमाने यांनीही जीव सोडला। एकाच दिवशी 2 मृत्यूंमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर आहे। यवतमाळमध्ये सुरू असलेल्या मोरारी बापू यांच्या रामकथा कार्यक्रमाला सर्वात आधी उपस्थित राहतील। त्यानंतर फडणवीस पोस्टल ग्राउंडवर आयोजित आदिवासी विकास विभाग कार्यक्रमालाही हजेरी लावतील।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवस ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी असलेल्या खराब हवामानामुळे त्यांना मिझोरमची राजधानी आयझोल येथील विमानतळावरूनच सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करावे लागले। यावेळी पंतप्रधान मोदींनी आयझोलमधून 3 रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलाय। यावेळी पंतप्रधानांनी बैराबी सायरंग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले, तसेच अनेक घोषणा देखील केल्या आहेत। गुजरातमध्ये गेल्या 2 वर्षात 300 पेक्षा अधिक सिंहांचा मृत्यू झालाय। वनमंत्री मुलुभाई बेरा यांनी सिंहांच्या मृत्यूबद्दलची आकडेवारी विधानसभेत दिली आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यात 307 सिंहांचा मृत्यू झालाय। यातील 41 सिंहांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झालाय। कोल्हापूर शहरातील फुलेवाडी उपनगरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गँगवॉरमध्ये हत्यापार झालेला सराईत गुन्हेगार महेश शिवाजी राख याची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेत महेशचा मित्र विश्वजित पाले गंभीर जखमी झालाय। अचानक झालेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केलाय। कबूतरखाना बंदीमुळे मनेका गांधी संतापल्या आहेत। मनेका गांधी म्हणाल्या की फटाके कबुतरांपेक्षा जास्त धोकादायक असतात। भाजप नेत्या मनेका गांधी यांनी मुंबईत कबूतरखान्यावर बंदी घालण्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय। पर्यावरणाबाबत सरकारवर निशाणा देखील साधलाय। दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच फटाके बंदी का लागू करण्यात आली आहे असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उपस्थित केला। स्वच्छ हवेचा अधिकार दिल्ली एनसीआर क्षेत्रापुरताच मर्यादित नको, केवळ उच्चभ्रू लोक राहतात म्हणून दिल्लीला याबाबत विशेष सूट मिळू शकत नाही असे नमूद करत न्यायालयाने फटाके बंदीबाबत देशव्यापी धोरण आखण्याची सूचना सरकारला केली आहे। रशिया शनिवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलंय। कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला। या भूकंपाची माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस ने दिली आहे। भूकंप 10 किलोमीटर खोलीवर असल्याचंही त्यांनी सांगितलंय। भारताचे इस्रायल सोबतचे एकदम चांगले संबंध आहेत। त्यासोबतच भारत आणि पॅलेस्टाईनचेही संबंध पण जुने आहेत। त्यावेळी भारताने पॅलेस्टाईनच्या पारड्यात मतदान टाकलंय। पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश करण्याची मागणी जगाने केली आणि भारताने त्याला दुजोरा दिलाय। जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत एक नवीन उलथापालथ होणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी असे पाऊल उचलले, ज्याचा थेट परिणाम भारत आणि चीन सारख्या मोठ्या बाजारांवर होऊ शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताविरुद्धचे टॅरिफ वॉर संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाही। आता ट्रम्प प्रशासन G7 देशांच्या गटावर भारतावर मोठे टॅरिफ लादवण्यासाठी दबाव आणतायत। प्राध्यापकांच्या तुटवड्यामुळे केंद्राच्या NIRF रँकिंगमध्ये राज्यातील उच्च शिक्षण संस्थांची घसरण झाल्याने त्यावर आता कंत्राटी प्राध्यापक नेमण्याचा पर्याय पुढे आलाय। विद्यमान तासिका तत्वांवर असलेल्या प्राध्यापकांऐवजी कंत्राटी तत्वावर प्राध्यापक नेमण्याचा उपाय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचवलाय। पूर्णवेळ प्राध्यापक भरती लवकरच पूर्ण केली जाईल, पण तोपर्यंत थांबता येणार नसल्याने कंत्राटी प्राध्यापक नेमक विद्यापीठे कामगिरी सुधारू शकतात, अशी भूमिका पाटील यांनी कुलगुरूंच्या बैठकीत मांडली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ही रविवारी 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे। ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 पेपर 1 आणि इयत्ता 6 ते 8 पेपर 2 च्या शिक्षक पदांसाठी अनिवार्य आहे। ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होतील आणि 3 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होतील। प्रवेश पत्रे 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ऑनलाईन उपलब्ध होतील। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वीच्या फेब्रुवारी आणि मार्च 2026 परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार नियमित शुल्क भरून 15 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहे। 10वी परीक्षेचे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फतच अर्ज सादर करावेत, असे मंडळाने स्पष्ट केलंय। नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरनं मंगळ ग्रहाच्या जेजेरो क्रेटरमधील प्राचीन तलावाच्या खोऱ्यात अभ्यासादरम्यान प्राचीन जीवनाचे संकेत शोधले आहेत। 2021 पासून या क्रेटरचा अभ्यास करणाऱ्या रोव्हरला सॅफायर कॅन्यॉन नावाच्या नमुन्यात लोखंडयुक्त खनिजे आढळली आहेत, जी पृथ्वीवर सूक्ष्मजीव क्रियेशी संबंधित असतात। हा शोध मंगळाच्या प्राचीन इतिहासातील रहस्यमय जीवनाच्या शक्यतांना नवं वळण देतोय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी फोनपेवर 21 लाख रुपयांचा दंड आकारलाय।
ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या कामकाजाची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झालंय। अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील बरेली येथील तिच्या घराबाहेर गोळीबार झालाय। रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याची माहिती आहे। आशिया कप 2025 मध्ये भारत पाकिस्तानच्या टीम्स 14 सप्टेंबरला दुबईत आमने सामने असतील। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच दोन्ही टीम्स मैदानात आमना सामना करणार आहेत। या सामन्याला भारतात मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। काही लोक हा सामना रद्द करण्याची मागणी करतायत। या मुद्द्यावर टीम इंडियाच्या कोचने पहिल्यांदा मौन सोडलंय। त्यांनी हा विषय भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सोडलाय। भारत पाकिस्तान दोन्ही टीम्सनी आपला पहिला सामना जिंकलाय। ते आता पुढच्या मॅचची तयारी करतायत। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।